दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कुठल्याही नकारात्मक अडचणीत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा एक खास संदेश आहे. जीवनातील प्रत्येक अडचणी केवळ तुमची परीक्षा आहे. संकट कितीही मोठी असली तरी स्वामींच्या नावाचा आधार घेतला ना तर मनाला बरं वाटतं आणि मार्ग सापडतो. स्वामी म्हणतात, भिवू नको, श्रद्धा ठेव, माझं नाव घे, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे नामस्मरण हे खरं औषध आहे. ते मनाला शांतता, विचारांना स्थिरता, संकटावर मात करण्याची ताकद तुम्हाला देईल. चला तर मग ऐकूया स्वामींचा दिव्य संदेश आणि मार्गदर्शन. स्वामी प्रिय भक्तांनो, हा संदेश तुमचे जीवन परिवर्तन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, सदैव माझे नामस्मरण करत राहा, कर्म करत राहा. कर्म केल्याने तुझे भविष्य घडणार आहे. काळजी करू नकोस, आमच्या आशीर्वादांचे सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे. तू निश्चिंत राहा. लक्षात ठेवा, छोट्या पावलांनी सुद्धा मोठे ध्येय गाठता येत असतं. शेवटी जिद्दीसमोर नशिबालाही हरावं लागतं. तुझा विश्वास तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा विश्वास असाच कायम ठेव. तुझं कल्याण होणार. काळजी करू नकोस. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत त्या गोष्टी तुला शक्य करून मी दाखवणार. तू फक्त स्वतःला कधी कमी समजू नकोस. आम्ही कोणतीही गोष्ट विनाकारण बनवली नाही. त्यामुळे स्वतःला ओळख, स्वतःच्या अंतर आत्म्याला ओळख. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळणार. लोकांचे सोड, तुला आमचे अनुभव आहेत ना. मग शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेव. प्रत्येक संकटातून तुला आम्हीच बाहेर काढणार हे लक्षात घे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपलं नशीब लिहितात. म्हणून धावपळीच्या जीवनात देवदेव जरी करता आले नाही तरी चालेल, पण तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा. माझ्याकडे काही नाही असे म्हणू नकोस. लक्षात घे, भक्तिभावाने तुम्ही जे काही अर्पण करता ते मी स्वीकारतो. जितके तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या आणि तुमच्या भविष्याच्या चिंतेत अडकाल तेवढेच तुमचे वर्तमानापासून तुम्ही दूर जाल. त्याचबरोबर तुम्ही तुमचा वर्तमान काळसुद्धा खराब करून घ्याल. तुमचा भूतकाळ हा बदलता येत नाही, पण तुमचं भविष्य तुमच्या मनावर अवलंबून आहे. त्यामुळे आज मध्ये जगा. या वर्तमानातील प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारा. आज मेहनत करा. उद्या जीवन यशस्वी नक्कीच होईल. लक्षात घ्या, तुमच्या हृदयात स्वामींबद्दल असलेली श्रद्धेची उंची ठरवते की तुमच्या जीवनात किती मोठे चमत्कार घडणार. जितकी तुमचे विश्वासाची उंची अभेद्य श्रद्धा तितकाच मोठा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. संकट येत आहेत, त्याचे उत्तर मिळत नाही काय लक्षात घ्या, तेव्हा स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये स्वामी टाकतात जेथे तुम्हाला असं वाटतं की आता सर्व संपलं आहे. येथूनच खरी स्वामी लीला सुरू होते. स्वामींचा खेळ सुरू होतो आणि तुमच्या आयुष्यात नवनिर्मिती सुरू होते. बाळांनो, काळजी करून संकट सुटणार नाहीत, पण नामस्मरण करून नक्कीच सुटतील. या जगात हळवं मन घेऊन फिरत जाऊ नको, कारण तुला
समजून घेणारे कोणी मिळणार नाही. व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, पासवर्ड चुकला तर मोबाईल सुद्धा उघडत नाही. आणि तुम्ही लोक चुकीचे कर्म करून सुखाचे दरवाजे उघडण्याची इच्छा आमच्याकडून करता. कृपेला उशीर होत आहे, कारण पूर्वजन्माच्या पाप पुण्याचा हिशोब आणखीन शिल्लक आहे. आणि इतकी चिंता कशासाठी, जेव्हा नशीब स्वामींनीच लिहिलं आहे? तेव्हा पश्चाताप करायचा कशाला? जे होईल ते उत्तमच होईल. आम्ही प्रत्यक्षात तुझ्यापर्यंत पोहोचू नाही शकलो तरी संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोहोचतो, हे लक्षात असू दे बाळा. ज्याप्रमाणे दगडाला हातोड्याचे सतत घाव घालून त्या दगडाला एक नवीन आकार दिला जातो, एक नवीन रूप दिलं जातं, अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात सतत येत असलेल्या या परीक्षा तुला घडवत आहेत, तुला एक नवीन रूप देत आहेत. त्यामुळे काळजी करू नकोस, विश्वास ठेव. तुला नशिबाने जरी ढकलून दिलं तरी तुझ्या झोळीत नशिबापेक्षा जास्त टाकू. आम्ही फक्त तुझं कर्म चांगलं ठेव एवढेच तुला सांगतो आहे. सत्य कधीही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही एक ना एक दिवस ते बाहेर येतच. सत्याच्या कधीही अंधार होत नाही. संयम ठेव, विश्वास ठेव. न्याय तुझ्या बाजूनेच होणार. काळजी करणं थांबव, नामस्मरणाचा वेग वाढव. आता गोष्टी तुला हव्या तशाच घडणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एक लाईक केल्याने नवीन संदेश बनवण्यास प्रेरणा मिळते. तुमच्यासाठी स्वामींचे संदेश हे नेहमीच प्रेरणादायक ठरत असतात. स्वामींचे मार्गदर्शन लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वामी काय म्हणतील याचा विचार कर. प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली तरी, पत्रिकेत कितीही मोठा दोष असला तरी, स्वामींच्या सेवेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार. तुझे सर्व काही चांगलंच होणार आहे. तुम्हाला आता या ब्रह्मांड नायकाकडून जे काही हवं आहे ते दिलं जाईल. डोळे बंद कर आणि तुझी जी काही इच्छा आहे ती मनातल्या मनात सांग. या ब्रह्मांडाच्या नायकाला ते ऐकू येते. तुमच्याकडून 3च गोष्टी स्वामींना हव्या आहेत. स्पष्ट इच्छा, स्वतःवर आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आणि जे काही आहे ते माझ्याकडे आहे अशी तुमची मनस्थिती ठेवा. मग बघा, प्रत्येक गोष्ट अशीच घडणार जशी तुम्हाला हवी आहे. बाकी सर्व या ब्रह्मांडावर सोडा. ब्रह्मांड स्वतः तशा गोष्टी, तशी परिस्थिती, तशी माणसं, तशी संधी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. जे घडायचं आहे ते घडल. काळजी करू नको, काहीही बदलणार नाही. त्याही वाट पहा. नेहमी चांगलं कर्म कर आणि मी तुमच्यासोबत कायम असणार आहे. लक्षात घ्या, चिखलात पाय भरले तर नळाजवळ जावं, परंतु नळाला पाहून चिखलात पाय देऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा, परंतु पैसा मिळवण्यासाठी वाईट मार्गावर जाऊ नये. आम्ही पुन्हा तेच सांगतोय, मागील काळात काय झालं ते विसरून जा, कारण लाखो क्षण अपुरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर गाठण्यासाठी. बाळा, तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे, कारण तुझं स्वप्न खूप मोठं आहे आणि तुझी मेहनत, तुझे प्रयत्न हे खूप थोडे आहेत. प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोड दे. मग बघ प्रपंच कसा झळकतो. प्रवासात खूप गर्दी असते,
जितके मोठे स्वप्न असेल तेवढी मोठी मेहनत करावीच लागते. त्यामुळे तुला जर मोठे बनायचे असेल तर तुझे प्रयत्न वाढव. तुला यश नक्की मिळणार. विश्वास ठेव, आमची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आणि योग्य वेळी मी नक्की देतो. सोन्यासारखे दिवस येतील. विश्वास ठेव, कारण आमचं नियोजन अचूक आहे. विलंब म्हणजे नकारात्मक नाही, तर योग्य वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोड कर. मग प्रपंच कसा राहतो ते तू पहा. प्रवासात कधी कधी खूप गर्दी असते. अर्धा प्रवास हा उभ्यानेच करावा लागतो. पटकन सीट मिळत नाही. शेवटचे स्टेशन येण्याआधी जवळजवळ गाडी रिकामी होते. पण तेव्हा मिळालेल्या त्या सीटचा फारसा आनंदही घेता येत नाही. असंच काहीतरी आयुष्याचं असतं. काही गोष्टी वेळेत मिळणे गरजेचे असते, तरच त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेता येतो. आणि तो आनंद घेण्यासाठी थोडे कष्टही करावे लागतात. म्हणून तुमचा स्वामींवर विश्वास असायला पाहिजे आणि मेहनत करायची तयारी पाहिजे. स्वामी नेहमीच पाठीशी असणार आहेत, हे विसरू नका. आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवूत, तुमच्यासाठी नवीन दिशा देऊत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.